नमस्कार मित्रमंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आमच्या पल्लवीने म्हणजे माझ्या मुलीने शाळेत न्यायला प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर आपण बघूया तिचा प्रोजेक्ट कसा आहे आणि सांगा मला कसा आहे. नमस्कार मित्रमंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आमच्या शाळेतल्या मुलींनी आज प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्यांच्या शाळेत कार्यक्रम आहे प्रोजेक्टचा. तर बघूया आपण तिचा प्रोजेक्ट कसा आहे. पल्लवी, तुम्ही प्रोजेक्ट कशाबद्दल बनवलेला आहे? अंकांबद्दल बनवलेला आहे. ते अंक जोडून त्याचं उत्तर काढायचं आहे आणि तिथं उत्तर या करायचं आहे. तर मशीनचं नाव आहे जोड मशीन. तर जोड मशीन कशासाठी बनवले आपण बघूया. तर काय त्याच्यामध्ये टाकू शकतेस तू? म्हणजे याच्यात काय टाकायचं? अंक त्याच्यात टाकायचं. हा 1, हा 3. आता हे गोटे आहेत. इथे 1 टाकली काय तर 3 टाकायचा. मग ते उत्तर काय झालं ते उत्तर शोधायचं ना ते काढायचं. किती झाले मग ते? टाकायचं. तर आता हे झाले 1 आकडा ना हा 3. तर 1 ना 3 किती होतात? तिथे 4 झाले आणि या हा पण 4 झालेला आहे. म्हणजे मशीन अशी बनवली तिने, जोड मशीन. इथे आकडे टाकायचे असतात. इथे 1 टाकलाय आणि तिथे 3. त्याची टोटल बेरीज आहे 4. आणि तिने याच्यात 1 हे टाकलं गोटी आणि त्याच्यात 3 टाकल्यात आणि टोटल अंजवून 4 झालेले आहेत. 4 याचा उत्तर आहे 4. अशी करून तिने मशीन बनवलेले आहे. तरी बाकीचे जे पण आकडे आहेत त्याचा हिशोब करायचा आहे आणि शाळेत न्यायचं आहे. अशा रीतीने तिने ही जोड मशीन बनवलेली आहे. तर कशी वाटेल तुम्हाला तर नक्कीच सांगा. तर आमच्या स्वराने सुद्धा प्रोजेक्ट बनवलेला आहे शाळेत नेण्यासाठी. तिचा प्रोजेक्ट आपण बघूया कसा बनवला. तर सांग स्वरा, सांग ना त्याचं काय म्हणजे कशाबद्दल तुम्ही बनवलायस? मापाबद्दल. हा, मग आम्हाला माप दाखव. यो काय आहे? आकडा, काटा. हा, म्हणजे असं फिरवला का तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणचं माप आहे. सांग. त्याचा काय जवळ आणि त्याला दाखवू दे. कोलूला समजे ना आता. तर हे काय आहे? हे माप म्हणजे ये ना काय ग त्याला सांगतात? काट ये काय ग शाळेत म्हणजे तू कसे सांगशील? त्याचा काय उल्लेख सांगशील? असं सांगशील तेव्हा तुला समजेल ना. असा यो काटा आहे ना, मग तू तसा असा फिरवशील ना. असा फिरवलायस ना तर मग त्याचा माप तयार होईल. तर मस्त बनवलंय तिने. असं मला पण येत नाही. तिने तिच्या डोक्याने मस्त बनवलेला आहे. तर या मापाप्रमाणे तिने असा बनवलेला आहे. मग असं फिरल तसा इथे मापेल आणि त्या मापाप्रमाणे तिने इथे लिहिलेले आहेत. हे कोणचा कोण? त्रिकोण. त्रिकोण त्रिकोण म्हणजे असे लिहिलेलं आहे तिने. त्याप्रमाणे कोणाप्रमाणे तिने तिथे टाकलेले आहे. असं छान प्रकारे तिने पण मस्त बनवलेलं आहे. ऑल द बेस्ट. ही आहे आमची सोरा, म्हणजे आमच्या नंदुलीबाई आहेत. आणि हा त्यांचा प्रोजेक्ट. आणि ही आहे पल्लवीबाई, म्हणजे आमची मुलगी. हां,
तिचा पण हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आकडे टाकलंच नाही. इकडे थांब. हा, याच्यात आकडे टाकायचे दोन्यामध्ये, त्याची टोटल करून बेरीज करून याच्यावर ठेवायची ना, याच्यात टाकून याची मोजणी करायची आहे. तर तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना. चला, तर आहे आमचा हा दोघींनी केलेला प्रोजेक्ट. या नंदुलीबाई आमच्या आहेत छोट्याशा, आणि हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. आणि ही आमची मुलगी आहे, तिचा हा प्रोजेक्ट आहे. तर त्यांना ऑल द बेस्ट म्हणूया. ओके, थँक्यू मुला. थँक्यू. चला, तर स्वामी समर्थ.